नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात फाईल्स मधला एक एक कागद, एक एक प्रकरण अतिशय खुबीने बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट ईडीने खरातच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, ज्याचं सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी कालच केलं होतं. ज्याप्रमाणे आधी एसआयटी नेमली आणि मग 10 दिवसांनी जाहीर केलं की तेजस्विनी सातपुते यांची एसआयटी नेमण्यात आलेली आहे. तोपर्यंत सगळे धागेद्वारे सगळे डॉट्स पोलीस खात्याने जोडलेले होते आणि अशोक खरातच्या मुसक्या कशा बांधायचा याचा सगळा आराखडा आधी तयार केला होता. आता नाना पटोले काँग्रेसचे नेते यांनी असा आरोप केलेला आहे की मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे आणि त्यांचा इशारा सरळ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उद्देशून होता आणि आहे. म्हणजे आपल्याच महायुतीमधील दोन्ही पक्षांचा कार्यक्रम करायचा आणि त्यासाठी हत्यार मिळालेलं आहे खरात प्रकरण, असं पटोलेंना म्हणायचं आहे. आणि मग 100% कडे वाटचाल करायची, यासाठी खरात फाईलचा उपयोग करून घेतला जात आहे, असं पटोलेंना थोडक्यामध्ये म्हणायचं. एकूणच हे जे प्रकरण आहे, म्हणजे बघा, देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला विधानसभेच्या सभागृहामध्ये असं बोलतात की सगळं काही आहे, ही क्राईम नोट मी वाचून दाखवतोय आणि याच्यामध्ये मोबाईल क्लोनिंग हा अतिशय महत्वाचा विषय आहे, तो आम्ही संबंधित यंत्रणांकडे दिलेला आहे. ते त्यांचा सरकारी एसआयटी वगैरे सगळा फॉरेन्सिक सगळा सीडीआर वगैरे तो येण्याच्या आधीच अंजली दमानिया बार ओढून टाकतात. त्याच्यानंतर सुषमा अंधारे, शशिकांत शिंदे, संजय राऊत हे दमानियांनाच उलट विचारतात की सीडीआर तुम्हाला दिला कोणी, तुमच्याकडे आला कसा आणि तो बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळे तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये. आणि मग ज्यांचे तुम्ही कॉल सांगता, इतके कॉल झाले तितके कॉल झाले, तर त्यांची चौकशी का नाही, असं सुषमा अंधारे विचारत आहे. एकूण कसं आहे, हे प्रकरण वर दिसतं तेवढं सोपं नाही. ते जेवढं मोठं आहे ते तितक्याच खोलवर त्याच्या मुळ्या गेलेल्या आहेत आणि राजकारणी, आर्थिक गुन्हेगार या सगळ्यांचं साठवलोट आहे आणि त्याच्यामध्ये भोळ्या भाबड्या भगिनींचा बळी गेलेला आहे, त्यांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. तो अक्षम्य अपराध अजून वेगळाच आहे. याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, अंजली दमनिया या चंदीगडला होत्या 4 दिवस, त्यांनी ते सांगितलं आणि मग तिथं त्यांना एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एका व्यक्तीने ती सगळी माहिती दिली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी पुन्हा खातरजमा केली, याच्यावर क्लाउड AI वर खातरजमा केली. ती कशी केली ते देखील त्यांनी पत्रकारांना सांगितलं. आणि मग त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गोटातील अनेक मंत्र्यांची देखील नावं बाहेर आलेली आहेत. जसं संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री, यांचे देखील कसे 10 कॉल झालेले आहेत, किती वेळाचे झालेले आहेत, कोणत्या तारखेला झालेले आहेत, ते त्यांनी सांगून टाकलेलं आहे. मग आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरातला शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये जे काही सापडत आहे, म्हणजे संशयाला भरपूर जागा ही त्यांच्या कृतीतून दिली गेलेली आहे. आणि त्याप्रमाणे मग आता एकनाथ शिंदे हे आपल्याला राजकीय दृष्ट्या कसे वरचढ ठरत आहेत, कसा अडथळा निर्माण होत आहेत, मग त्यांचं काय करायचं, असा प्रश्न जो राजकीय दृष्ट्या देवेंद्र फडणवीस यांच्या समोर होता, तर आता त्यांच्या हातामध्ये खरात फाईल आलेली आहे. आणि मग सुषमा अंधारे ज्या बोलत आहेत, मी हे का सांगतोय मी तुम्हाला पुढे बोलणार आहे की सुषमा अंधारे हे का बोलत आहेत. की सुषमा अंधारे एकनाथ शिंदेचे 117 कॉल, 21 मिनिटांचा कॉल, मग त्यांची चौकशी कधी केली जाणार, मग दीपक केसरकर, दीपक लोंढे, संजय शिरसाट वगैरे वगैरे, ते सगळं म्हणजे अगदी कामाख्या देवीचं दर्शन, मग वर्षा बंगल्यावर रेडे कापरे वगैरे काय, ते सगळे जे झालेले आरोप आणि दीपक केसरकरांनी सांगितलेला आकडा 39 आमदार भेटले, माझंच नाव कशाला घेता वगैरे वगैरे, ते सगळं
जर लक्षात घेतलं तर मग सुषमा अंधारे असतील, अंजली दमानी असतील वगैरे अनेक असतील, अनेक जण आरोप करत आहेत. तर त्यांच्याकडं ही माहिती येते कुठून हा प्रश्न आहे. आता कोण देत आहे ती माहिती हा देखील हा प्रश्न आहे खरा. मग आता एसआयटी चौकशी करते, ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की एसआयटी काय रोजच्या रोज तुम्हाला प्रेस नोट देईल आणि सांगेल असं नाही, कारण की भरपूर मोठी गुंत म्हणजे गुंतागुंत या प्रकरणामध्ये आहे. आणि ते म्हणतात त्याच्यामध्ये 100% सत्य आहे. मग ही सगळी जी राजकीय गुन्हेगारी आहे, म्हणजे आज जसं बघा ईडीने कारवाई केली, आता लिंग पिसाट म्हणून त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल झालेले ते वेगळे, आता आर्थिक गुन्हे सुरू झालेले आहेत. जसं अंजली दमानिया यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने समता पतसंस्था जी राहत्याची आहे, त्यांनी जवळपास 129 मेसेज, टेक्स्ट मेसेजेस हे खरातला पाठवलेले आहे. आता खरात हा इतका भामटा आहे की त्याला नॅशनलाइज बँकामध्ये त्याचं खातं नाही. त्याचं खातं कुठं आहे? जगदंबा पतसंस्था आहे, त्याच्यानंतर तुमची ही समता पतसंस्था याच्यामध्ये. म्हणजे हे सगळं जे डील आहे आणि मग सगळ्या ऑपरेशनमध्ये, पॉलिटिकल ऑपरेशनमध्ये जे काही पैशाची देवाणघेवाण झाली, मग अनेकांचे व्हिडिओ समोर आले, पैशांनी भरलेल्या बॅगा, त्यांच्या बेडरूम मध्ये काय चाललं हे सगळं जे बाहेर येत आहे. आणि मग हा पैसा कुठं लपवला जातोय, काय केलं जातंय, याच्याविषयी चर्चेला फोडणी देण्याचे प्रकार होत आहेत. आणि अजून खूप काही समोर येणार. म्हणजे ते इतकं समोर येणार आहे की त्याला म्हणजे आणि ही सगळं जे काही आणायचं आहे आणि ही याचे कुठे कुठे जोड लागलेले आहेत, कसं कसं बांधलं गेलेलं आहे, कसं कसं मॅनेज केलं गेलेलं आहे. मग ते धर्माच्या नावावर आहे, कर्मकांडाच्या नावावर आहे, अंकशास्त्राच्या नावावर आहे, कोणत्या नावावर केलेलं आहे. मग तो सल्ला घ्यायचा आहे, मग विधानसभेमध्ये कसं निवडून यायचंय, काय करायचं, आल्यानंतर काय करायचंय, प्रत्येकाला भुरळ पाडलेली होती आणि आहे म्हणायला हरकत नाही. तर ती अशोक खरात. आणि मग त्या अशोक खरातच्या याच्यामध्ये सगळे भले भले आले. म्हणजे चंद्रकांत पाटील आले, तुमचे ते आशिष शेलार आले, याच्यापासून सगळे जण आले. मग आता नाही म्हणायला फक्त जर राष्ट्रवादी काँग्रेस, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे हे आलेले आहेत, तसं इकडे एकनाथ शिंदे बाकीचे सगळे आलेले आहेत. असं नको व्हायला की भारतीय जनता पार्टीचं कोणीच नाही. बरं राहता राहिला ते मिलिंद नार्वेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सचिव आणि आमदार, त्यांचंही आलेलं आहे, काय काय केलेलं आहे ते सगळं. म्हणजे हे कुठं आहे की जे आरोप केले जातात, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना समोर ठेवून जे काही आरोप केले जातात आहे की भारतीय जनता पार्टीचं का नाही वगैरे वगैरे, असं काही नाही. निष्पक्षपणे आम्ही चौकशी करतोय, एक कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री म्हणून आम्ही करतोय, असं ते सगळं आहे. आणि त्या दृष्टीने सगळं चाललेलं आहे. आता अमृता फडणवीस यांनी देखील अंजली दमानी यांचं कौतुक केलेलं आहे की कसे त्यांनी धाडस केलेलं आहे, काय कसं समोर आणतात आहे, ते पोलीस महासंचालकांना ते देतात वगैरे, ते सगळं आपण ते ऐकतोय, पाहतोय. एकूण काय, जसं नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे हे काहीतरी वेगळं घडतंय, हे मात्र निश्चित आहे. आणि खूप मोठा भूकंप होणार आहे. आता तो भूकंप करायचा की नाही बघा, हे त्याच्यावर देखील काहीतरी राजकीय तडजोडी होऊ शकतात, हा भाग वेगळा आहे. मग आता ज्या वेळेला सुषमा अंधारे असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमे, त्या फोटोवर देखील फुल्या मारल्या गेल्या होत्या, जसं अजित पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्या गेलेल्या, मग देवेंद्र फडणवीस यांचा गेम कोण करू पाहत आहे, असं काही शंका घ्यायला, म्हणजे अशी शंका आली तर काय नवल आहे वगैरे, असं अशा आशयाचं ते बोललेलं आहे. म्हणजे एकूण काय तर याच्यामध्ये जे काही बोलत आहेत, म्हणजे यंत्रणा सोडून लोक बोलत आहेत. आता ते राजकारण म्हणून बोलत असताना ते पूर्ण डिटेल्स देत आहेत. आणि सगळ्यात प्रशंसा केली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, ते म्हणजे व्हिसल ब्लोअर अंजली दमाने यांचं. ते त्या ज्या 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 धाडसाने आणत आहेत आणि त्या म्हणत आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा आता विश्वास राहिलेला नाही. कारण की एक नागरिक म्हणून ज्या वेळेला मी याच्यामध्ये लक्ष घालते, त्यांच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आले, त्या रडल्या, आणि त्यांच्यावर आलेलं ते मानसिक दडपण, त्याची पर्वा न करता त्या लढत आहेत, हे फार महत्वाचं आहे.
मग आता मुंडवा घोटाळा, मग ते पार्थ पवार, मग ती चौकशी, मग ती काय झालं, म्हणजे ते फडणवीसांनी काहीच केलं नाही, अशा प्रकारे दमानिया म्हणत आहे. हे सगळं जर पाहिलं तर याच्यामध्ये जे काही समोर येत आहे ते कुठेतरी मिटवण्याची सुद्धा तरतूद असू शकते, तडजोड होऊ शकते, किंवा मग सरळ राजकीय दृष्ट्या वगैरे किंवा प्रतिमा हनन करण्याच्या दृष्टीने देखील काही गोष्टी केल्या जाऊ शकतात. आणि जी गोष्ट जे काही चाललेलं आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणं आहे, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.